इयत्ता 10वी व 12वीचे निकाल लागले आहेत। या परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांना इंडियन युनियन मुस्लिम लीग व मुस्लिम स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीने गौरवण्यात आलं। वलगाव मार्गावरील एका सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला मान्यवर उपस्थित होते। 10वी व 12वीत प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना गौरवण्यात आलं। वलगाव मार्गावरील एका सभागृहात इंडियन युनियन मुस्लिम लीग व मुस्लिम स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीने हा सत्कार समारंभ घेण्यात आला। यामध्ये स्वतःच्या मेहनतीने शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचाही समावेश होता। त्यांनाही सन्मानित करण्यात आलं। रहीम भारती, रशीद अतार, मौलाना रहमान नदवी, मौलाना गुलाम अलिफा, मास्टर आरिफ एजाज काजी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। पूज्य ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या तत्वज्ञानावर आधारित महाराजांसमान नाही त्रिभुवनी नाटक 27 जूनला सादर झालं। ब्रह्मचैतन्य उपासना केंद्र साईनगरच्या वतीने आयोजित रंग स्वानंद प्रस्तुत नाटकाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। उदयन ब्रह्मलिखित व किशोर आयलवार दिग्दर्शित महाराजांसमान नाही त्रिभुवनी या दीर्घांक नाटकाचा प्रयोग शुक्रवारी सादर झाला। संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे सायंकाळी 7 वाजता झालेल्या या नाटकाला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला। नाट्यगृह प्रेक्षकांनी खचाखच भरलं होतं। श्री ब्रह्मचैतन्य उपासना केंद्र साईनगरच्या वतीने आयोजित हे नाटक रंग स्वानंदने प्रस्तुत केलं। आजी, मी तुला कितीदा सांगितलंय मला मोहिनी म्हणून हाक मारत जाऊ नकोस। अगं, त्यात वाईट काय आहे? मला नाही माहिती, पण आवडत नाही मला। माझ्या सगळ्या मैत्रिणी मला हिनी म्हणतात आणि मला तेच आवडतं। हिनी म्हणजे का काय? स्मार्ट मुलगा असेल तर हनी म्हणायचं आणि स्मार्ट मुलगी असेल तर हिनी म्हणायचं। पण आमच्यातून रस्ते आणि काहीतरी होते या पिचीपीच करत होते। आता सवयच येते ना। पहिल्या समाजाच्या बायका आल्या होत्या तिथे येऊन बसल्या तरी मला स्वतंत्र खोली दिली आहे। सुनबाई, आम्हा एकट्यात कोण रमत नाही। वाचून वाचून तरी किती वाचावं लागेल? घोड्यांची आग काय लागते, माणसांचा आवाज आला ना। आता तू दिवे लावणीच्या वेळेला तरी जाऊ नकोस गो आजी, प्लीज। त्या मुलीवर कशाला बंधनं लादता तुम्ही? माझ्यावर लागली ती काय पुरी नाही झाली? जा मोहिनी, जा तू। सुवर्णा, सोड नको, माझ्यावरच्या रागा खातो त्या मुलीच्या भविष्याशी खेळू नकोस ग। हे सुवर्णा नाही आहेत का घरात? श्री ब्रह्मचैतन्य सेवा समिती नागपूरच्या वतीने प्रकाशित हे नाटक ब्रह्मचैतन्य महाराजांच्या तत्वज्ञानावर आधारित आहे। आणि तू म्हणजे एखादा ज्वालाग्राही पदार्थ असावा तशी आहेस। भडकाव व्हायचं काम तुला चांगलं जमतं। आता आणखी जास्त बोलून नाही ते होतो नकोस। रामनामाने शिळाही तरले आहेत। रामनाम हे भवसागर तारून नेणारं आहे। यासह महाराजांचे संदेश या नाटकातून अधोरेखित करण्यात आले। श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे रामनामाचा प्रसार व प्रचार यासाठी खर्ची घातलं। त्यांची जी ग्रंथसंपदा आहे त्याच्यामध्ये सगळा सार रामनामावरच आहे। रामनामानेच आपलं आयुष्य बदलू शकेल आणि आजच्या जे आधुनिक युगामध्ये आपल्याला रामनामा शेवटी आपलं जीवन सार्थकी लावू शकेल अशा प्रकारची शिकवण त्यांची होती। त्यांच्या शिकवणीमध्ये उदाहरणार्थ परधन विष्टे समान माना, परस्त्री माते समान माना ह्या अशा गोष्टींची शिकवण दिलेली आहे। त्यामुळे आपल्या घरातलं संस्कार जे आहेत ते सगळ्या लहान मुलांवर कसे करायचे आणि रामनाम घेऊनच आपलं जीवन सार्थकी कसं लागेल यावर त्यांचं जीवन पूर्ण त्यांनी आपलं खर्ची घातलं होतं। त्याच जीवनावर आधारित त्यांच्या जीवनावर आधारित हे नाटक आम्ही आज इथे आयोजित केलेलं आहे आणि समाज प्रबोधनासाठीच ही आमची इथे आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे।
पूज्य ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या तत्वज्ञानावर आधारित महाराजांसमान नाही त्रिभुवनी नाटक 27 जूनला सादर झालं. ब्रह्मचैतन्य उपासना केंद्र साईनगरच्या वतीने आयोजित रंग स्वानंद प्रस्तुत नाटकाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उदयन ब्रह्मलिखित व किशोर आयलवार दिग्दर्शित महाराजांसमान नाही त्रिभुवनी या दीर्घांक नाटकाचा प्रयोग शुक्रवारी सादर झाला. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे सायंकाळी 7 वाजता झालेल्या या नाटकाला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. नाट्यगृह प्रेक्षकांनी खचाखच भरलं होतं. श्री ब्रह्मचैतन्य उपासना केंद्र साईनगरच्या वतीने आयोजित हे नाटक रंग स्वानंदने प्रस्तुत केलं. आजी आजी मी तुला कितीदा सांगितलंय मला मोहिनी म्हणून हाक मारत जाऊ नकोस. अगं त्यात वाईट काय आहे? मला नाही माहिती पण आवडत नाही मला. माझ्या सगळ्या मैत्रिणी मला हिनी म्हणतात आणि मला तेच आवडतं. हिनी म्हणजे का काय? स्मार्ट मुलगा असेल तर हनी म्हणायचं आणि स्मार्ट मुलगी असेल तर हिनी म्हणायचं. पण कोणाची इमेज खराब होते आहे बेटा? आमच्यातून गोष्टी आणि काहीतरी होते. या तुझी इमेज खराब होते. अगं सवयच आहे त्यांना. अगं महिला समाजाच्या बायका आल्या होत्या तिथे येऊन बसल्या तरी मला स्वतंत्र खोली दिली आहे. सुनबाई हा काय एकट्यात होत रमत नाही. वाचून वाचत तरी किती वाचणार आहे? घोड्यांची आग आहे लागते. माणसांचा आवाज आला ना. अगं तू दिवे लावणीच्या वेळेला तरी जाऊ नकोस ग आजी प्लीज. त्या मुलीवर कशाला बंधनं लादता तुम्ही? माझ्यावर लागली ती काय पुरे नाही झाली? जा मोहिनी जा तू. सुवर्णा सोड ग माझ्यावरच्या रागा खातो त्या मुलीच्या भविष्याशी खेळू नकोस ग. सुवर्णी आहे तो घरात. श्री ब्रह्मचैतन्य सेवा समिती नागपूरच्या वतीने प्रकाशित हे नाटक ब्रह्मचैतन्य महाराजांच्या तत्वज्ञानावर आधारित आहे. तिला पुरी पडायला लागली म्हणून आता बाहेर छानचा बघतो. थोडं शांत होते. आता मी बघतो ना. अरे तू म्हणजे एखादा ज्वालाग्राही पदार्थ असावा तशी आहेस. भडकाव व्हायचं काम तुला चांगलं जमतं. आता आणखी जास्त बोलून आधी तेल ओतू नकोस. रामनामाने शिळाही तरल्या आहेत. रामनाम हे भवसागर तारून नेणारं आहे. यासह महाराजांचे संदेश या नाटकातून अधोरेखित करण्यात आले. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे रामनामाचा प्रसार व प्रचार यासाठी खर्ची घातलं. त्यांची जी ग्रंथसंपदा आहे त्याच्यामध्ये सगळा सार रामनामावरच आहे. रामनामानेच आपलं आयुष्य बदलू शकेल. आणि आजच्या ज्या आधुनिक युगामध्ये आपल्याला रामनामा शेवटी आपलं जीवन सार्थकी लावू शकेल अशा प्रकारची शिकवण त्यांची होती. त्यांच्या शिकवणीमध्ये उदाहरणार्थ परधन विष्ठेसमान माना, परस्त्री मातेसमान माना ह्या अशा गोष्टींची शिकवण दिलेली आहे. त्यामुळे आपल्या घरातलं संस्कार जे आहेत ते सगळ्या लहान मुलांवर कसे करायचे आणि रामनाम घेऊनच आपलं जीवन सार्थकी कसं लागेल ह्यावर त्यांचं जीवन पूर्ण त्यांनी आपलं खर्ची घातलं होतं. त्याच जीवनावर आधारित त्यांच्या जीवनावर आधारित हे नाटक आम्ही आज इथे आयोजित केलेलं आहे. आणि समाज प्रबोधनासाठीच ही आमची इथे आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. गुडघा किंवा कमरेच्या हाडाच्या प्रत्यारोपणासाठी रुग्णांना मुंबईकडे धाव घ्यावी लागत असे. आता हा इलाज अमरावतीतील हायटेक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर्स बोंडे हॉस्पिटल येथे उपलब्ध आहे. अमरावतीमध्येही आता गुडघा प्रत्यारोपण व कमरेच्या हाडाच्या प्रत्यारोपणाची सोय झाली आहे. मुंबईचे सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिशियन व जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉक्टर राहुल देशमुख अमरावतीमध्ये सेवा देणार आहेत. OPD व ऑपरेशनसाठी ते स्वतः राहणार असून जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी जसं गुडघा प्रत्यारोपण, कमरेचं हाड प्रत्यारोपण, गुडघादुखी, सांधेदुखी तसंच हाडासंबंधित इतर आजाराकरता रविवार 29 जून रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत डॉक्टर राहुल देशमुख इलाज करणार आहेत. राजापेठ येथील बोंडे हॉस्पिटल, हायटेक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे ही सोय उपलब्ध आहे.
12 वर्षांपासून रुग्णांच्या सेवेत असलेले डॉक्टर राहुल देशमुख दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी अमरावतीला उपलब्ध राहणार आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 2676416 2563034. आज 12 वर्षापासून हायटेक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर हे अमरावतीमध्ये अतिदक्षता विभाग तसेच आंतररुग्ण विभाग, बाह्यरुग्ण विभाग, एक्सरे, सोनोग्राफी, इकोकार्डिओग्राफी, व्हेंटिलेटर, TMT या सर्व सुविधा उपलब्ध करून देत आहे. यात डॉक्टर राहुल देशमुख हे मुंबईचे ऑर्थोपेडिक सर्जन आपल्याकडे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीसाठी दर महिन्याला येत असतात. ते या महिन्यातसुद्धा येणार आहेत. आतापर्यंत त्यांनी जवळपास 20 ते 25 जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीज केलेल्या आहेत. अतिशय निष्णात व अतिशय उपयुक्त अशी ही सर्जन आहेत. ते मुंबईचे प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन प्रथमच अमरावतीत येत आहेत. त्यांची ही सुविधा उपलब्ध झाल्यामुळे त्याचा अमरावतीकरांना अतिशय जास्त फायदा होतो आहे. अशा प्रकारची सुविधा अमरावतीत पहिल्यांदाच आमच्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे. या संधीचा अमरावतीकरांनी जास्तीत जास्त प्रमाणात फायदा करून घ्यावा ही सूचना हॉस्पिटलतर्फे करण्यात येत आहे. अंध व कर्णबधिरांची संख्या मोठी आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीला समान संधी मिळावी अशी तरतूद संविधानात केली आहे. यामध्ये अंध व कर्णबधिरांचाही समावेश आहे. परंतु सुशिक्षित व कर्तृत्ववान स्वतःला सिद्ध करूनही समान संधी देण्याची वेळ येते तेव्हा अंध व कर्णबधिरांना डावललं जातं. त्यांना सहानुभूती, कौतुक नको तर सकारात्मक दृष्टी त्यांच्याविषयी ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी जागतिक अंध कर्णबधिर जागृती सप्ताहाचं औचित्य. जर सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे आपल्याला आयुष्य जगता आलं नसतं, जगात घडलेल्या गोष्टी बघता आल्या नसत्या आणि कानावर पडणारे शब्द कधी ऐकताच आले नसते तर या गोष्टींचा विचार करूनच अंगावर शहारे उभे राहतात. परंतु ज्या लोकांना जग बघता येत नाही, ऐकता येत नाही, त्यांचे जीवन कसे असेल याविषयीची संवेदना जागृत करण्यासाठी जागतिक अंध व कर्णबधिर जागृती सप्ताह. आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीला समान संधी मिळावी अशी तरतूद संविधानात केली आहे. कोणताही भेदभाव न करता प्रत्येक व्यक्तीला त्याचा मूलभूत अधिकार मिळणं गरजेचं आहे. परंतु परिस्थितीवर मात करून इतर व्यक्तींप्रमाणेच आपणही सुशिक्षित व कर्तृत्ववान असल्याचं सिद्ध करून देखील अंध आणि कर्णबधिर असलेल्या व्यक्तींकडे समाजाचं आणि प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे. अंध लोकांना सहानुभूती दिली जाते, त्यांचं कौतुक केलं जातं, पण जेव्हा त्यांना समान संधी देण्याचा विषय येतो तेव्हा त्यांना डावललं जातं. अंध, अपंग, कर्णबधिर व्यक्तींना समाजात मिळत असलेली वागणूक, त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन व त्यांच्या समस्यांकडे होत असलेलं दुर्लक्ष लक्षात घेता अंध व कर्णबधिर जागृती सप्ताहानिमित्त जागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.